विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन अपडेटेड बॅचची रेकॉर्डिंग स्टार्ट करतोय। तर आता बघा, अपडेटेड हा वर्ड वापरलाय म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये आयोगाने विचारलेले 2024 पर्यंतचे सर्व PYQ आपण कव्हर केलेले आहेत, म्हणजे कालपर्यंतच्या एक्झामपर्यंत। त्यानंतरून आपण जो TCS आणि IBPS पॅटर्न आहे त्यानुसार TCSचे जे तलाठी आहे, त्यानंतरून बाकीच्या एक्झामचे जेवढे काही पेपर झालेले आहेत त्यामधले PYQ आणि त्या पॅटर्ननुसार आपला हा जो कोर्स आहे तो बनवत आहेत। तर ही आपली टोटली अपडेटेड आणि सर्व सेंटेन्स चेंज केलेली एक वर्कबुक बॅच आहे। कारण याबरोबर तुम्हाला एक वर्कबुक भेटणार आहे आणि त्या वर्कबुकमधूनच तुम्हाला काय करायचं आहे तर ते क्वेश्चन व्हिडिओ पाहता पाहता सॉल्व करायचे आहेत। तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण काय करूया, स्टार्ट करूया आपली जर्नी। तर आपण जसं मी म्हणलं की आपण सगळ्यात सुरुवातीला इंग्लिश ग्रामरचं बेसिक पाहणार आहोत आणि त्यानंतरून या बेसिक बरोबर ॲडव्हान्स ग्रामर पाहणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन अशी आहे की डोंट स्किप लेक्चर्स ऑफ बेसिक, म्हणजे बेसिकचे लेक्चर स्किप करू नका। त्याचं कारण तुम्हाला बेसिक जमलं तरच ॲडव्हान्स ग्रामर एकदम इझिली जाणार आहे। आता ज्यावेळेस आपल्या बेसिकचे 8 लेक्चर होतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की या बेसिकच्या लेक्चरच्या मदतीनेच आपण ॲडव्हान्स ग्रामरचे मोठमोठाले टॉपिक पण इझिली सॉल्व करू शकतो। त्यामुळं परत एकदा सांगतो की बेसिकचं लेक्चर कुणी स्किप करू नका आणि व्यवस्थित पाहून घ्या। तर सर्वांनी मोबाईलच्या एकदम जवळ बसायचं आहे आणि रेडी व्हायचं आहे। तर आपलं जे बेसिक 1 आहे, तुम्ही माझ्या पाठीमागं नाव तर वाचलेलंच असणार आहे, त्याचं नाव आहे सब्जेक्ट। आता बघा, सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे तर इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश लँग्वेज ही काय आपली नाही आहे, आपली मराठी मदर टंग आहे। इंग्लिश जी आहे ती इंग्रज आले ऑब्वियसली आणि त्यांनी आपल्या डोक्याला काय करून ठेवलं आहे, वैताग करून ठेवलेला आहे। पण सध्याच्या युगामध्ये आपल्याला इंग्लिश येणं काय गरजेचं आहे, त्यामुळंच आपण काय करू, एकदम बेसिकपासून याला स्टार्ट करू। तर बघा, कोणती पण लँग्वेज म्हणलं आपण, जर स्पेशली इंग्लिशबद्दल जर बोललो तर ह्या लँग्वेजच्या सुरुवातीचे असे 3 कप्पे केलेले आहेत, ठीक आहे। मग हा जो सुरुवातीचा हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, ओके, हा जो आहे हा या ठिकाणी असणारे आपले हा असणारे आपला सब्जेक्ट, ठीक आहे। आणि त्यानंतरून हा सब्जेक्टच्या नंतरचा हा जो पार्ट आहे हा असणार आहे आपला वर्ब, काय असणार आहे वर्ब। आणि या वर्बच्या पुढचा जो पार्ट आहे तो काय असणार आहे आपला, तर ऑब्जेक्ट असणार आहे। तर आता बघा, काही सेंटेन्समध्ये हे कॉम्प्लिमेंट पण असणार आहे, कॉम्प्लिमेंट। आता हे ऑब्जेक्ट काय आहे, कॉम्प्लिमेंट काय आहे ते आपण बेसिक जसं जसं पुढं जाणार होतं तसं आपण पाहणारच होतं। आणि त्यामुळं सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टनी आहे, तर आपलं लेक्चर पण पहिलं कशाचं असलं पाहिजे, सब्जेक्टचंच असलं पाहिजे, ठीक आहे। तर आपण बघूया सब्जेक्ट नेमकं काय आहे। आता हे तुम्हाला समजलं बघा, मी जसं सांगितलं की सेंटेन्स इंग्लिश ग्रामरमधील कोणतंही सेंटेन्स असेल याच्या स्टार्टिंगला काय असणार आहे सब्जेक्ट, त्याला कोण फॉलो करतं आहे वर्ब, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असेल किंवा काय असेल कॉम्प्लिमेंट असेल। मग आता आपलं हे जे सब्जेक्ट्स येतं हे सब्जेक्ट्स आपण काय करू शिकू। तर आता बघा, सब्जेक्ट इंग्लिश ग्रामरमध्ये किती, तर 8, ठीक आहे। मग आता 8 सब्जेक्ट, त्यामधला कोणता आहे, आय आहे, त्यानंतर वी आहे, त्यानंतरून ही आहे, त्यानंतरून शी आहे, त्यानंतरून इट आहे, त्यानंतरून यू आहे आणि शेवटी एक आहे दे, आणि आणखीन एक आहे त्याचं मी नाव आत्ताच सांगणार नाही। आता आय म्हणजे काय, तर आपण त्याला मराठीतून मी म्हणतो, पण आपण काय करणार आहे तर मराठीतून इंग्लिश ग्रामर शिकण्याचं एकदम टोटली टाळणार होतं। कारण तुम्हाला आज समजणार आहे की मराठीवरून जर का उत्तर काढलं तर आपलं उत्तर चुकते। आता बघा, आय म्हणजे ज्या वेळेस आपण स्वतःला इंट्रोड्यूस करतोय, मग आता स्वतःला इंट्रोड्यूस करताना मी काय म्हणणार आहे, आय एम राजकुमार बांदल, राईट। तर किंवा आय एम कॉन्करर, आय एम ड्रीमर, आय एम काइंडफुल पर्सन हे बोलणार आहे। म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं आहे त्यावेळेस तुम्ही कशाने स्टार्ट करताय, आयने सुरुवात करताय, राईट। मग हे जे आय आहे ते आपण स्वतःबद्दल आणि एकट्याबद्दलच बोलतोय की नाही, आणि त्यामुळं ते आहे सिंग्युलर, काय आहे सिंग्युलर। पण आता बरेचसे जण म्हणत असतील की सर आम्हाला सिंग्युलर माहिती नाही आहे, तुम्ही बेसिकचं नाव दिलेलं आहे, मग सिंग्युलर प्लुरल काय असतं ते पण सांगा। तर एकदम सिंपल आहे बघा, सिंग्युलर आणि इथं काय येणार आहे आपलं प्लुरल। आता हे जे सिंग्युलर आहे
सिंग्युलर म्हणजे फक्त एक, आणि प्लुरल म्हणजे काय आहे, मोर दॅन वन, एकपेक्षा जास्त, त्याला काय म्हणणार आहेत आपण, प्लुरल. म्हणजे हा पेन माझ्याकडे एक आहे तर ते झालं सिंग्युलर, बट आता माझ्याकडे किती पेन होतं, 2 होतं, तर हे काय झालं, प्लुरल. मग हे आहे सिंग्युलर आणि प्लुरल. आता ज्या वेळेस मी आय बद्दल बोलणार आहे त्यावेळेस मी फक्त आणि फक्त माझी इन्फो देणार आहे का नाही, आणि त्यामुळं आय जो आहे तो आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. आता वे जो आहे, वे आपला काय आहे, प्लुरल. आता वे हा कधी यूज करतो की कन्सिडर करा की आपण एक ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि त्या ट्रिपला आपली मम्मी आहे, पप्पा आहे, त्यानंतर बहीण आहे आणि आपण चौघं चाललेलो. तर त्या ट्रिपमध्ये ज्या वेळेस तुम्ही असाल त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार तर वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. म्हणजे वी आर प्लॅनिंग अ ट्रिप का म्हणताय, कारण त्या ट्रिपमध्ये तुम्ही पण होता, कळालं. म्हणजे तर अनेक गोष्टी असतील बट त्यामध्ये जर का आपण स्वतः पण असोल तर त्याला आपण काय म्हणायचे, वी म्हणायचे. आणि हे जे वी आहे हे काय प्लुरल, याला आपण मराठीतून बघा आपण म्हणतो आम्ही, काय म्हणतो आम्ही. हा आय जो आहे याला आपण काय म्हणतो, मी म्हणतो. आता ही आणि शी हे 2, आता आपल्या इंग्लिशमध्ये फक्त 2च सब्जेक्ट असे आहेत ज्यांच्यावरून आपल्याला जेंडर फिक्सपणे सांगता येतं. आता जेंडर म्हणजे काय की तो मेल आहे, फिमेल आहे की न्यूटर आहे, हे म्हणजेच काय आपलं जेंडर आहे. तर आता मी काय सांगितलं की टोटल सब्जेक्ट हे तिथं 8, आणि या 8 सब्जेक्टपैकी फक्त 2च सब्जेक्ट होतं जे आपल्याला ज्यांच्यावरून आपल्याला जेंडर समजतं. मग ते कोणते येतं, ही आणि शी. तर ही आपला जो आहे तो आपण कोणासाठी वापरतो, मेल जेंडरसाठी वापरतो. आणि ज्या वेळेस आपण ही बद्दल बोलतो त्यावेळेस तो नेहमी कसा असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. शी जो आहे तो फिमेलसाठी आपण यूज करतो आणि त्याचं जेंडर म्हणजे तो कसा असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. ठीक आहे. आता बघा ही आणि शी कसं आहे, सिंग्युलर आहे का. बघा आता कन्सिडर करा की आपण एक बाजारामध्ये फिरायला गेलेलो होतो किंवा भाजीपाला आणायला गेलेलो होतो आणि तिथं कुणीतरी ओळखीचं भेटलं आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे तुमच्या भावाला, तर तुम्ही काय म्हणणार तर ही इज माय ब्रदर. म्हणजे तो एकटा असेल त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार तर ही इज माय ब्रदर. आणि त्यामुळं ही जो आहे आपला तो कसा आहे, सिंग्युलर आहे. आणि त्याच वेळेस तुमची बहीण एकच आहे आणि तिला इंट्रोड्यूस करायचे तर तुम्ही काय म्हणणार, शी इज माय सिस्टर. आणि त्यामुळं ही म्हणलं की मेल जेंडरबद्दल आपण बोलतोय आणि शी म्हटलं की फिमेल जेंडरबद्दल बोलतो. आणि हे दोन्ही पण कसे आहेत, सिंग्युलर. म्हणजेच काय, फक्त एका पर्सनबद्दलच आपल्याला काय मिळते, माहिती मिळते. आता इट, हा जो इट आहे हा कसा आहे, सिंग्युलरच आहे. आणि हा आपण यूज करतो नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी, नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, तर ज्या थिंग्स ग्रो करू शकत नाहीत, ज्या थिंग्स मूवमेंट करू शकत नाही, हालचाल वगैरे करू शकत नाही, त्यांना आपण काय म्हणणार तर इट. आणि हा जो इट आहे तो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी वापरायचा आणि तो कसा असणार आहे, सिंग्युलर. आता त्या पुढचा बघा, हा जो यू आहे तो काय, एक यू सिंग्युलर आहे आणि एक यू काय आहे रे, प्लुरल. आता बघा आपल्याला आत्तापर्यंत गेली 12 वर्ष झालं तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकताय, म्हणजे 1ली ते 12वी, आणि तुम्ही ते पाठ पण केलेलं असेल राम इट्स ए मँगो. तर ह्या पद्धतीचं ग्रामर आपल्याला पाहायचं नाही आहे, ते जुनी पद्धत आहे आणि ती जुनी पद्धत आपल्याला वापरायची नाही आहे. तर राम इट्स ए मँगो ह्या असे काही सेंटेन्स पाहिजे नाही. तर MPSC किंवा TCS कोणताही पॅटर्न असले काही सेंटेन्स विचारत नाही. आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे, आगे की सोचनी पडेगी. तर आता हा जो यू आहे तो सिंग्युलर आहे आणि हा यू प्लुरल आहे. आता ह्या लेक्चरच्या एंडिंगला आपल्याला समजणार आहे की अरे बापरे, हा ज्यावेळेस मी असं बोलत होतो त्यावेळेस तिथं तो यू मी सिंग्युलर यूज केला होता आणि ज्यावेळेस मी असं बोलत होतो त्यावेळेस तो यू मी प्लुरल यूज करत होतो. तर हे आपल्याला काय करणार आहे, शेवटी समजणार आहे. तो सध्या फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, हा जो यू आहे एक, ह्या दोन्हीपैकी एक यू सिंग्युलर आहे आणि एक यू कसा आहे, प्लुरल. आता आपला हा जो दे आहे तो दे कसा आहे, प्लुरल आहे. ओके. आणि हा जो आहे तो कशासाठी वापरते तर लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग, लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग या दोघांसाठी पण आपण काय वापरायचं आहे, दे वापरायचं आहे. ओके. मग आता बघा आपण जर का हे कंपाईल केले तर मी इथं काय लिहितो, सिंग्युलर. आता इथं लिहितो मी सिंग्युलर, आपले बघू सिंग्युलर किती, इथं बघा बरं, सिंग्युलर
आय जो आहे तो पण सिंग्युलर आहे, त्यानंतरून ही पण सिंग्युलर आहे, त्यानंतरून शी पण सिंग्युलर आहे, त्यानंतरून इट सिंग्युलर आहे आणि शेवटी आपला एक यू पण कसा आहे रे सिंग्युलर. म्हणजे सिंग्युलर किती झाले 1 2 3 4 5. ओके 5 काय येतं सिंग्युलर. चलो ठीक आहे, प्लुरल पण लिहूया आपण. प्लुरल किती तर बघा आता, तर प्लुरल सगळ्यात पहिल्यांदा वी आहे, त्यानंतरून एक यू आहे आणि दे आहे. म्हणजे प्लुरल किती तर 3. ओके मग आता बघा टोटल किती सब्जेक्ट येतं 8 सब्जेक्ट येतं आणि त्या 8 सब्जेक्टमधले 5 काय येतं आपले सिंग्युलर येतं आणि 3 कसे येतं आपले प्लुरल येतं. तर आता इथं एक लाईन मारलेली आहे, तिथं कोण आहे तर तिथं एक आहे आपलं नाऊन. काय आहे नाऊन. आता हे जे नाऊन आहे हे नाऊन सिंग्युलर असतं किंवा प्लुरल असतं. ठीक आहे, आता मी काय बोललो बघा, हे नाऊन जे आहे हे काय असतं सिंग्युलर असतं किंवा काय असतं प्लुरल. मग आता त्याबद्दल समजून घेऊ तर आपण. आणि सगळ्यात पहिल्यांदा नाऊन म्हणजे नेमकं काय आहे तर एकदम सिंपल आहे. आता बघा नाऊन म्हणजे काय आहे तर मी समजा बोललो विराट कोहली, डोळ्यासमोर विराट कोहलीची इमेज आली का नाही. मी जर का बोललो की कीर्ती सानोन तर डोळ्यासमोर राईट कीर्ती सानोनची इमेज आली का नाही. मी जर का बोललो सचिन तेंडुलकर, डोळ्यासमोर सचिन तेंडुलकरची इमेज आली का नाही. मी जर का बोललो की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, डोळ्यासमोर राईट नरेंद्र मोदी जे आहेत त्यांची इमेज आली का नाही. मी जर का बोललो हिमालया तर आपल्या बुकमधलं एक थोडासा बर्फाने आच्छादलेला प्रदेश, तो जो माउंटेन लाईक स्ट्रक्चर आहे ते डोळ्यासमोर आले का नाही. मग ज्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर अशी एक इमेज फॉर्म होईल ना त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं नाव. संपला विषय. म्हणजे गरिबांच्या भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे काय किंवा लक्षात काय ठेवायचं आहे. नाऊनच्या वेळेस आपण डिटेल पाहूच. नाऊन लक्षात कसं ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर एखादी अशी इमेज येणार आहे त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं नाऊन. आता फॉर एक्झाम्पल बघा नाऊन जे मी इथं एक नाऊन घेतलं आर्या असं घेतलं तर बघा आर्या म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आर्या नावाची एकच मुलगी येणार आहे. ओके आणि मग एकच बोलतोय तर हे काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे. काय असणार आहे सिंग्युलर. आणि ज्या वेळेस मी म्हणणार आहे राज अँड आर्या, राज अँड आर्या, त्यावेळेस मला सांगा आता किती जण झालेले आहेत एकापेक्षा मोर दॅन 1 झाले का नाही. आणि मोर दॅन 1 झाले त्यामुळं हे काय असणार आहे प्लुरल असणार आहे. आणि त्यामुळं मी तिथं काय लिहिलं होतं की आपलं जे नाऊन आहे ते सिंग्युलर पण असतं आणि काय असतं प्लुरल. सो आपलं हे जे बेसिक 1 आहे ते 90% संपलेले. मग काय आहे बघा बेसिक 1 आपलं की कोणतंही सेंटेन्स असेल त्याच्या सुरुवातीला स्टार्टिंग पॉईंट हा सब्जेक्ट असतो. मग इंग्लिशमध्ये सब्जेक्ट्स किती तर 8. त्यामधला पहिला आहे आय जो आपण स्वतःला इंट्रोड्यूस करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर वी म्हणलं की त्यामध्ये आपण प्लस अदर पर्सन्स असतात. ही म्हणलं की फक्त मेल जेंडरविषयी बोलणार आपण. शी म्हटलं की फिमेल जेंडरबद्दल बोलणार. आणि इट बोललं की नॉन लिव्हिंग थिंगसाठी, पण एकच नॉन लिव्हिंग थिंग असेल तर त्याविषयी आपण इट यूज करतो. त्यानंतर एक यू जो आहे तो सिंग्युलर आहे, दुसरा यू कसा आहे आपला प्लुरल आहे. आणि शेवटी राहिला दे. हा दे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, बट दे कसा आहे आपला प्लुरल. सो फायनली आपले टोटल सिंग्युलर किती रे 5 येतं आणि टोटल प्लुरल किती आपले 3 येतं. क्लिअर आहे. मग आता याच्यावरती आयोग काय प्रश्न विचारतं बघा. आणि त्याच्या अगोदर आपल्याला कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आहे ते शिकायचं आहे. आता कंपाऊंड सब्जेक्ट काय असतं बघा. इथं जर का मी घेतलं राज अँड दीपा, आता मला सांगा मी म्हणलं राज अँड दीपा आर हेल्पिंग इच अदर. आता एक सेंटेन्स आहे मिनिंगचं जाऊ द्या. राज अँड दीपा आर हेल्पिंग इच अदर. तर आता यामध्ये जर का आपण बघितलं तर यामध्ये हे सेंटेन्सची सुरुवात आहे म्हणजे हे सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट बघा बरं किती आलेले आहेत 2 आलेले आहेत का नाही. एक राज आलेला आहे आणि काय आलेलं आहे दीपा. म्हणजे हा पण सब्जेक्ट आहे आणि हा पण काय आहे रे सब्जेक्ट. ह्या दोन्ही सब्जेक्टला आपण एकत्र केलं आहे का नाही. आणि एकत्र केले त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं कंपाऊंड. काय म्हणायचं कंपाऊंड. ठीक आहे. मग आता इथं राज अँड दीपा हे 2 जण आहेत. मग ह्यांच्याबद्दल आपण एकच सब्जेक्ट यूज करू शकतो.
दे यूज करू शकतो. काय यूज करू शकतो? दे. म्हणजेच गरिबांच्या भाषेमध्ये काय सांगायचं आहे, तर ज्या वेळेस 2 सब्जेक्ट असतील ना किंवा 3 असतील त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. म्हणजे आपण इथं जर काही एक्झाम्पल बघितले बघा, इथं काय द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट अटेंडेड द मीटिंग. आता मला सब्जेक्ट ओळखायचा आहे, मी काय सांगितलंय, सब्जेक्ट सेंटेन्सच्या कुठं असतो? सुरुवातीला. मग सुरुवातीला द प्रेसिडेंट अँड द व्हाईस प्रेसिडेंट. आता हे दोघं पण प्रेसिडेंट प्लस व्हाईस प्रेसिडेंट हे दोघं पण सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत का नाही, आणि त्यामुळे ह्यांना काय म्हणणार तर सब्जेक्ट. मग 2 सब्जेक्ट एकत्र आलेले, तर हे जे अँड कंजंक्शन आहे ह्याने ह्या 2 सब्जेक्टला काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे, आणि त्यामुळं ह्यांना आपण काय म्हणणार तर कंपाऊंड सब्जेक्ट. काय म्हणणार तर कंपाऊंड सब्जेक्ट. ठीक आहे. आता इथं बघा, जॉन, मेरी अँड सुझॅन. ठीक आहे, सुसन वाचायचं नाही, सुझॅन. तर जॉन, मेरी अँड सुझॅन हे 3 सब्जेक्ट आलेत का नाही. बघा, जॉन हा पहिला सब्जेक्ट आहे, हे मेरी पण काय आहे सब्जेक्ट आहे, आणि सुझॅन हे पण काय आहे सब्जेक्ट. म्हणजे इथं 3 सब्जेक्ट आले का नाही, आणि हे 3 सब्जेक्ट एकत्रित आलेत, त्यामुळं ह्यांना आपण काय म्हणायचं, कंपाऊंड सब्जेक्ट. काय म्हणायचं, कंपाऊंड सब्जेक्ट. कंपाऊंड सब्जेक्ट्स. आता इथं बघा, द टीचर अँड द प्रिन्सिपल. अगेन कोण सब्जेक्ट आले, टीचर आणि प्रिन्सिपल. मग हे दोन्ही एकत्र केलेत आणि एकत्र केलेत कशाने, अँड या कंजंक्शनने. आता टेन्शन घेऊ नका, कंजंक्शन वगैरे काय असतं, अँडचा यूज कसा करायचा ते आपण कंजंक्शनच्या वेळेस शिकू, त्यामुळं जास्त काय डोक्याला टेन्शन घेऊ नका. आपला सिम्पल पॉईंट आहे तो म्हणजे सब्जेक्ट ते 8 आय, वी, ही, शी, इट, यू दे. आय सिंग्युलर आहे, वी प्लुरल आहे, ही सिंग्युलर, शी सिंग्युलर, इट सिंग्युलर, त्यानंतर यू एक सिंग्युलर, दुसरा यू प्लुरल, आणि दे पण कसा आहे प्लुरल आहे, आणि नाऊन पण सब्जेक्ट म्हणून येतो. त्यानंतर कंपाऊंड सब्जेक्ट म्हणलं की काय असतं रे, की 2 किंवा 2पेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर त्याला आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. एवढं सोपं आहे ते. आणि मग इथं बघा, इथं द टीचर अँड द प्रिन्सिपल यांना एकत्र केलेले, आणि म्हणून हे जे आहेत ना हे दोन माझे काय आहेत रे, कंपाऊंड सब्जेक्ट्स. काय येतं, कंपाऊंड सब्जेक्ट्स. ओके, कंपाऊंड सब्जेक्ट. आता पुढं अगेन द रोजेस अँड लिलीज. इथं पण बघा हे 2 सब्जेक्ट आलेत का नाही, रोजेस अँड लिलीज, आणि मग ह्यांना मी परत काय म्हणणार आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. काय बोलणार आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. इथं सेम द ब्राईड अँड द ग्रूम हे दोघं आलेले आहेत, आणि त्यामुळं ह्यांना मी काय म्हणणार आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. कंपाऊंड सब्जेक्ट. ठीक आहे, हे समजलं. मग आता बघा, आपण किती बघितले रे, 8 सब्जेक्ट बघितले. आता खरं तर आपण हे जे 8 सब्जेक्ट बघितलेत का नाही, मी लिहितो एकदा, हे तर लिहितो मी, हे जे 8 सब्जेक्ट आहेत ते लिहितो. बघा कोणते तर आपला आय आहे, वी आहे, ही आहे, शी आहे, त्यानंतर इट आहे, त्यानंतर यू आहे, आणि शेवटी आपला दे आहे. ठीक आहे, नाऊन पण आहे. आता हे जे 8 सब्जेक्ट्स आहेत का नाही, हे खरे तर आपले काय येतं, सब्जेक्ट प्रोनाऊन. आता काय येतं, सब्जेक्ट प्रोनाऊन. हे आपले काय येतं, सब्जेक्ट प्रोनाऊन. समजलं. बरं, परत एकदा रिपीट करतो. बघा की आपले हे जे सब्जेक्ट्स आहेत का नाही, 8 सब्जेक्ट्स आहेत, टोटली 8 आहेत, हेच खरे तर काय येतं, सब्जेक्ट प्रोनाऊन येतं. आणि मग ह्यावरती आयोगाचा प्रश्न कसा येतो, तर आयोग तुम्हाला काय करणार आहे, एक सेंटेन्स देणार आहे, त्यामधल्या एका सब्जेक्टला अंडरलाईन करणार आहे, आणि तुम्हाला विचारणार आहे की याच्या जागेवरती तुम्ही एक ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट प्रोनाऊन काय करा, चूज करा. मग बघूत आपण सेंटेन्स. तर बघा, यूज ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट प्रोनाऊन फॉर अंडरलाईन नाऊन. आता हे प्रत्येकाचं मिनिंग समजलं, सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. ओके, काय आहे, एमा इज ऑर्गनायझिंग हर स्टडी शेड्यूल. आता एमा हे काय आहे रे, मुलीचं नाव आहे, आणि मी जसं सांगितलं की इंग्लिश ग्रामरमध्ये फक्त 2च सब्जेक्ट येतं जे जेंडर, ज्याच्यावरून आपण जेंडर कन्सिडर करतो, ते कोणते तर ही अँड शी. एमा फिमेल मुलीचं नाव आहे, सो इथं मी काय वापरणार आहे, शी वापरणार आहे. ठीक आहे, म्हणजे एमाच्या जागेवरती काय पाहिजे होतं, शी. म्हणजे हे सेंटेन्स कसं पाहिजे, शी इज ऑर्गनायझिंग हर स्टडी शेड्यूल. आता इथं सारा अँड आय. आता इथं बघा, सारा अँड आय हे काय आहे रे, कंपाऊंड सब्जेक्ट आहे. काय आहे, कंपाऊंड सब्जेक्ट.
आता इथं काय दिलं आहे, सारा अँड आय आर अटेंडिंग ए कॉन्फरन्स नेक्स्ट वीक. आता सारा अँड आय म्हणजे मग बघा मी काय सांगितलं होतं, आय म्हणजे आपण ज्यावेळेस वीबद्दल डिस्कस केलं होतं त्यावेळेस काय सांगितलं होतं की बघा आपण ट्रिपला गेलेलो होतो, पण त्या ट्रिपमध्ये आपण पण इन्क्लूड होतं. त्यावेळेस आपण काय यूज करायचा, वी. काय यूज करायचा, वी. मग इथं सारा अँड आय, त्यामुळं इथं जरी कंपाऊंड सब्जेक्ट असला तरी मी काय कोणतं सब्जेक्ट प्रोनाउन यूज करणार आहे, वी. म्हणून इथं काय आहे, वी आर अटेंडिंग ए कॉन्फरन्स नेक्स्ट वीक. आता पुढं काय, बाल गंगाधर तिलक फेमसली डिक्लेअर स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट. तर हे बाल गंगाधर टिळक जे यांचं एक वाक्य आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसंच आपल्याला पण हार्ड अभ्यास करायचा आहे, एकदम कन्सिस्टन्सी ठेवून एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपली नोकरी काय करायची, मिळवून घ्यायची. ठीक आहे. तर आता बाल गंगाधर टिळक इथं आपण बघा, बाल गंगाधर टिळक आणि मी जसं म्हणजे लेक्चरच्या सुरुवातीला जसं बोललो होतो की मराठीवरून आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं नाही. आता बाल गंगाधर टिळक म्हणल्यानंतर आपण आदराने काय म्हणतो, ते म्हणतो. आणि मराठी मिनिंग जर घेतलं असतं ते कशाला म्हणते तर देला बोलते, राईट. पण आपल्याला इंग्लिशमध्ये त्या पद्धतीने जायचं नाही आहे. तर बाल गंगाधर टिळक म्हणलं की मेल जेंडर इंट्रोड्यूस होतं आणि त्यामुळं इथं अंडरलाईन जे नाऊन आहे त्यासाठी मी काय यूज करणार आहे, ही. समजलं. आता चलो आगे. सुभाषचंद्र बोस अँड भगत सिंग इन्स्पायर्ड मेनी विथ दिअर रिव्हॉल्युशनरी आयडियाज. म्हणजे आता बघा मी दोन लीडरबद्दल बोलतोय, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग. ह्या दोन लीडर जे येतं, मग दोन सब्जेक्ट आले तर यांना मी काय म्हणणार आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. काय बोलणार आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. आता कंपाऊंड सब्जेक्ट ही कन्सेप्ट तुम्हाला समजली. आणि सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग या दोघांबद्दल मी इथं काय यूज करणार आहे, दे यूज करणार आहे. काय यूज करणार आहे, दे. आता बऱ्याचशा जणांना प्रश्न पडला असेल की सर मग तुम्ही इथे वी का नाही यूज केलं. आता वी यूज केलं नाही कारण वी कधी असेल तर ज्यामध्ये तुम्ही स्वतः पण सामील असताल. म्हणजे सारा अँड आय होतं की नाही, मग तिथं आपण पण त्याच्यामध्ये आपल्याला पण इन्क्लूड केलं होतं आणि त्यामुळे आपण तिथं वी घेतलं होतं. पण आता इथं आपण दोन ग्रेट लीडरबद्दल बोलतोय, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगजी ह्यांच्याबद्दल बोलतोय आणि त्यामुळं आपण इथं काय घ्यायचं आहे, दे घ्यायचं आहे. ठीक आहे. आता अगेन शांती अँड सुमती गो हँड इन हँड. दोघींबद्दल बोललेलं आहे, शांती अँड सुमती. आणि हे कंपाऊंड सब्जेक्ट जरी असलं तर काय येणार आहे, इथं दे गो हँड इन हँड. समजतंय, काय अवघड नाही आहे. मग आता MPSC क्लर्क 2017ला याच्यावरती एक क्वेश्चन विचारला आहे. काय विचारला आहे, लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद अँड साइन ए पीस ट्रिटी. आता इथं लाल बहादूर शास्त्री यांना काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. अगेन मराठीवरून उत्तर काढायचं नाही आहे कारण मराठीवरून उत्तर काढलं तर तुमचं इथं चुकणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं इथं मेल जेंडर इंट्रोड्यूस होतं आणि त्यामुळं इथं मी काय यूज करणार आहे, ही. तर माझं ॲन्सर नंबर काय असणार आहे, 3. हे काय असणार आहे, माझं उत्तर असणार आहे. म्हणजे सोप्पा विचारला होता क्लर्कला 2017ला. आता पुढं काय आहे, PSI 1991 खूप जुना क्वेश्चन आहे. अशोका वॉज ए वाईज किंग डॅश लिव्ह मोर दॅन 2000 इयर. आता इथं ह्या अशोकाला सबस्टिट्यूट करून आपल्याला एक काय करायचं आहे, सब्जेक्ट चूज करायचा आहे. आता अशोका मेल जेंडर इंट्रोड्यूस करतो आणि त्यामुळं इथं मी काय म्हणणार आहे, ही. काय म्हणणार आहे, ही. त्यामुळं माझं अगेन ॲन्सर नंबर काय आहे, 4 आहे. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं राहिलेले आणि ह्या बेसिकमधली एकदम खास गोष्ट जी तुम्हाला आत्तापर्यंत कुणी सांगितलेली पण नाही आणि बऱ्याचशा जणांना माहिती पण नाही आहे, ती कोणती आहे, इट वर्स दे. आता इट आणि दे ह्याच्यामधला डिफरन्स बघायचा आहे. तुम्ही तर बोलता की सर अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही डिफरन्स. मग कोणता आहे बघा, हा जो आपला इट आहे तो कसा आहे रे, सिंग्युलर आहे, सिंग्युलर. आता तुम्ही लेक्चर पाहता म्हणता असाल मग ह्यात काय नवीन आहे, आम्हाला माहिती आहे इट सिंग्युलरच आहे. आता इथं दे प्लुरल आहे. आता तुम्ही म्हणता असाल अरे यार सर तेच रिपीट करू राहिले तर, आहे का नाही. आम्हाला माहिती आहे इट म्हणजे सिंग्युलर आणि दे म्हणजे काय आहे, प्लुरल. आता त्याच्या पुढचं आपला हा जो इट आहे तो कुणासाठी वापरला जातो,
नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, ठीक आहे. आणि हा काय आहे, हा लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी वापरला जातो, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. आता बरेचसे जण म्हणत असते ना, अरे यार ये तो हमें पता है का नाही, हे तर आम्हाला माहिती आहे, कुछ नया चाहिए, आहे का नाही. पण त्याचं मिनिंग आपण इम्प्लिमेंट करत नाही. कसं बघा, आता हा जो पेन आहे माझ्याकडे एकच आहे, राईट. तर मी काय बोलणार आहे, इट इज ए पेन. बट आता माझ्याकडे किती पेन होतं, 2 होतं. मग मी काय म्हणणार आहे, दे आर पेन्स. काय म्हणणार आहे, दे आर पेन्स. आता थोडेसे जागे झाले असतील बरं का, म्हणले असतील अरे यार मोबाईलच्या जवळ या, सर काहीतरी विशेष सांगतायत. आता बघा परत एकदा सांगतो की हा पेन माझ्याकडे म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग आहे, माझ्याकडे फक्त एकच आहे. तर त्यावेळेस मी काय बोलणार आहे, इट यूज करणार आहे. पण नॉन लिव्हिंग थिंग्स माझ्याकडे एकापेक्षा जास्त असतील तर मी काय यूज करणार आहे, दे. जसं की मी बोललो होतं दे आर पेन्स. काय बोललो होतं, दे आर पेन्स. आता हे शर्ट आहे, एकच आहे, मग मी काय म्हणणार आहे, इट इज ए शर्ट. हा माईक एकच आहे, मग मी काय म्हणणार, इट इज ए माईक, ठीक आहे. फॅनवरती एकच आहे, कन्सिडर करा. तर मी काय म्हणणार आहे, इट इज ए फॅन. पण हॉलमध्ये 10 फॅन आहेत, तर मी काय बोलणार आहे, दे आर फॅन्स. ओके, समजते. म्हणजेच गरिबांच्या भाषेमध्ये की जर का एकच वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर इथं हा माझ्याकडे एकच रिमोट आहे, तर मी काय म्हणणार आहे, इट इज ए रिमोट. पण आता माझ्याकडे किती रिमोट होतं, 2 रिमोट होतं, तर मी काय बोलणार आहे, दे आर रिमोट्स. त्याचं कारण काय, नॉन लिव्हिंग थिंग्स माझ्याकडे किती येतात, 2 होतं. आता एक गोष्ट क्लिअर झाली. पण सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे MPSC 2017ला, आणि तोच क्वेश्चन जो आहे आय थिंक 17ला तोच रिपीट केलेला आहे कंबाईन ग्रुप सी 2023ला. मग काय आहे तो क्वेश्चन ते बघूत. पण त्याच्या अगोदर आपल्याला इथं बघायचं आहे मॅजिक बॉक्स. आता हा जो मॅजिक बॉक्स आहे आणि इथं पण मी एक ड्रॉ करणार आहे मॅजिक बॉक्स. काहीतरी मॅजिक म्हणजे काहीतरी निघणार आहे आपलं, राईट. मग आता हा जो मॅजिक बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मी इथं वर्ड लिहितो, चाइल्ड, त्यानंतरून किड, त्यानंतरून बेबी, त्यानंतरून नेम ऑफ ॲनिमल. इथं ॲनिमल लिहिलं आहे आणि इथं लिहिलं आहे बर्ड. म्हणजे इथं मी समजा एक लिहिलं लायन लिहिलं, बर्डचं नाव एखादं लिहायचं, स्पॅरो लिहिलं आहे, ठीक आहे. तर ज्या वेळेस चाइल्ड, किड, बेबी, ॲनिमल, बर्ड, लायन आणि स्पॅरो हे येणार आहे, त्यावेळेस मी काय यूज करणार आहे, तर यावेळेस मला यूज करायचा आहे तो म्हणजे कोण आहे, तर इट. काय घेणार आहे मी, इट घेणे. त्यावेळेस काय घेणे, इट घेणे. समजलं. मग आता परत तुम्हाला एक सिंपल प्रश्न पडायला पाहिजे. काय बघा की इथं काय लिहिलं आहे, इट सिंग्युलर आहे, ओके डन, गॉट इट तुम्ही म्हणता. त्यानंतर तो नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतो. बट चाइल्ड, बेबी, किड ह्या तर लिव्हिंग थिंग्स आहेत का नाही. ॲनिमल, नेम ऑफ ॲनिमल, इथं लायन लिव्हिंग आहे ना, तो डेड थोडी आहे. आणि मग तिथं इट का घ्यायचा, मग हेच आहे ना आपलं इट वर्स दे. म्हणून तर याला आपण बेसिक म्हणायचं. हे बेसिकच आपलं क्लिअर नसतं आणि मग आपण म्हणतो की ॲडव्हान्स ग्रामरचे मला क्वेश्चन सुटत नाही. कसं काय सुटतील, आपलं बेसिक क्लिअर पाहिजे बाबांनो त्यासाठी. आणि बेसिक जर क्लिअर असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही. ओके, आता कम टू द पॉईंट. इथं बघा चाइल्ड आहे, किड आहे, बेबी आहे. जरी या लिव्हिंग थिंग्स असतील तरी पण इथं काय घ्यायचं आहे, इट घ्यायचं आहे. आता इकडच्या मॅजिक बॉक्समध्ये मी काय लिहितोय बघा, इथं मी लिहिलं चिल्ड्रन. चाइल्डचं प्लुरल केलेलं आहे, राईट. त्यानंतरून इथं किडचं किड्स, इथं बेबीचं बेबीज. हां, काहींच्या डोक्यामध्ये येत असेल तो बेबी वेगळा आहे. हां, बेबी म्हणजे लहान बाळ. म्हणजे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जर का कोणी बेबी बोलत असाल तर तुम्ही काय आहे तर समजून घ्या, बेबीज. त्यानंतर इथं बघा मी इथं ॲनिमल्स लिहितो. ॲनिमल्स म्हणजे मोर दॅन वन ॲनिमल. इथं लिहिलं मी बर्ड्स. काय लिहिलं, बर्ड्स. मग इथं काय लिहिलं मी, टायगर्स, कावूज, स्पॅरोज,
म्हणजे इथं काय केलेलं आहे समजतंय का मी? अरे समजतंय का? इथं मी फक्त काय केले, मोर दॅन वन ॲनिमल घेतलं आहे, बाकी काही जास्त शोध नाही लावलेले, एकापेक्षा जास्त ॲनिमलचे नावं घेतलेले आहेत. आणि त्यावेळेस मला घ्यायचा आहे दे. काय घ्यायचं आहे? दे. आता तुम्ही म्हणत असताना 1 मिनिट सर, वेट, हे थोडंसं डोक्याच्या वरून चाललेलं आहे. आता ते एक्सप्लेन करतो. डोक्याच्या वरून काही जाणार नाही आहे. सगळेजण जाग येतं, व्यवस्थित लेक्चर ऐकतायत. मग आता नीट ऐका. आता बघा, कन्सिडर करा की माझं लेक्चर चाललं आहे आणि पलीकडे एक टायगर आहे. तर मी काय बोलणार आहे की इट इज ए टायगर. ओके, समजून घ्या. तर छोटे छोटे सेंटेन्स घेतो आहे. असे हे जे छोटाले सेंटेन्स येतं ते एक्झामला विचारले जात नाहीत, पण समजण्यासाठी घेतो आहे. आपण ज्यावेळेस सेंटेन्स वाढणार त्यावेळेस मोठाले सेंटेन्स असणार, तर आयोगाचे तुम्हाला माहिती आहेच. तर आता बघा, इट इज ए टायगर, बरोबर. पण आता मी जर का बघितलं पलीकडं 5-6 टायगर होतं, तर मला तिथं इट यूज करता येईल का? नाही यूज करता येणार. काय म्हणावं लागणार आहे? दे आर. काय म्हणणार आहे? दे आर यूज करणार आहे मी. का? कारण तिथं लिव्हिंग थिंग्स आहे. पण लिव्हिंग थिंग जर का एक असेल तर तिथं आपण काय वापरायचा? इट. आणि लिव्हिंग थिंग्स मोर दॅन वन असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त, तर तिथं आपण काय वापरायचा? दे. डोक्यात घुसतंय? अरे घुसतंय का? आता कन्सिडर करा की तुमचं लेक्चर चाललं आहे आणि अंगणामध्ये तुमचा एक डॉग आहे. तर तिथं एकच डॉग आहे, तिथं काय वापरावं लागणार आहे? इट. पण तुमचं कुत्रं भुंकलं आहे आणि 10-15 कुत्रे गोळा केलेले त्याने. तुम्हाला लेक्चरचा आवाज पण येई नाही, आता ब्लूटूथ घालावे लागलेत, तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणावं लागणार आहे? दे आर. काय म्हणावं लागणार आहे? दे आर. समजतंय? आता कन्सिडर करा की घरामध्ये एक छोटंसं बाळ आहे, तर काय म्हणणार आहे? चाइल्ड. आणि चाइल्डसाठी आपण काय यूज करणार? इट. क्लिअर आहे? पण आता तुमच्या बहिणीचं, दोन्ही बहिणींचे बाळ आलेले आहेत, चुलत भावाचे बाळ आलेले आहेत, किंवा इवन ज्यांचं लग्न झालं आहे त्यांचं बाळ असेल, तर घरामध्ये 5-6 बाळ होतं. तर त्यावेळेस काय म्हणणार आहे? दे आर चिल्ड्रन. काय म्हणणार आहे? दे आर चिल्ड्रन. डोक्यात घुसतंय? हे एकदम सोपं येणार आहे. एकदम गरिबांच्या भाषेत सांगू का? तर बघा, लिव्हिंग थिंग एकच असेल ना, एकच, तर तिथं आपण काय वापरायचा? इट. पण लिव्हिंग थिंग जर का मोर दॅन वन असतील तर तिथं आपण काय वापरायचं? दे यूज करायचं. क्लिअर झालं का? मग हा मॅजिक बॉक्स लक्षात आहे? अभी देखो, ये मॅजिक बॉक्स अगेन, इट सिंग्युलर, डन, गॉट इट. नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करायचा. हे अगेन दे प्लुरल आहे आणि लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करायचा. चाइल्ड आहे, किड आहे, बेबी, ॲनिमल, बर्ड. मग तिथे एक्झाम्पल दिलेत रे, हे लायन, स्पॅरो, तुम्हाला जो आवडतो तो घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर इथं चिल्ड्रन, किड्स, बेबीज, ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल्स जास्त पाहिजेत. इथं टायगर्स, काऊज, स्पॅरोज. हे जर का असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? तिथं दे घ्यायचं आहे. डन आहे? मग जायचं का क्वेश्चनकडं? चलो फिर. मग आता आपला क्वेश्चन, अ कार इज पार्क आउटसाईड. आता इथं कारसाठी मला काय यूज करायचं आहे? अ कार दिलेलं आहे. पण आता मग तुम्ही तर काय म्हणता ना, अ कार. बघा आता इथे ना आपले कोण आले तर आर्टिकल ए आणि एन आलेले आहेत. ह्यांना आपण काय म्हणायचं? आर्टिकल. ह्यांना आर्टिकल्स म्हणायचं. आता टेन्शन घेऊ नका, ह्यांना आर्टिकल्स म्हणायचं. आर्टिकल्सच्या टॉपिकमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आता फक्त आपल्याला एक जस्ट टच करायचं आहे त्याला. मग इथं काय आहे? ए आणि एन हे आर्टिकल्स होतं. डन. आता हे जे आर्टिकल्स आहेत का नाही, आर्टिकल्स, हा ए आणि एन कशासाठी यूज केला जातो? फक्त ज्यावेळेस मी एका गोष्टीबद्दल बोलतोय ना, मोजून एकच गोष्ट पाहिजे, फक्त एकच, तर त्यावेळेस मी अ आणि एन यूज करतो. आता मी अ कार बोलतोय म्हणजे किती कारबद्दल बोलतोय? फक्त एकाबद्दलच. आणि मग एक वस्तू आहे माझ्याकडं, एकच वस्तू आहे. आणि कशी आहे रे? कार नॉन लिव्हिंग थिंग आहे ना, नॉन लिव्हिंग थिंग. आणि मग एक नॉन लिव्हिंग थिंग असेल तर इथं मी काय वापरणार आहे? इट. अरे भेजे में घुस रहा है ना, समझ रहा है? आता इथं बघा, द नेबर्स. आता द नेबर्स म्हणजे काय आहे? तर शेजारी. आणि इथं नेबर नाही बोललेलं, नेबर्स बोललेलं आहे, म्हणजे मोअर दॅन वन आहेत का नाही. आणि मग इथं काय म्हणणार आहे? तर मोअर दॅन वन हे काय आहे? तर लिव्हिंग थिंग्स आहेत का नाही. अरे नेबर्स सजीव आहेत ना, लिव्हिंग थिंग्स. आणि मग त्यावेळेस मी काय घेणार आहे? दे घेणार आहे. काय घेणार आहे? दे. आपण जसं बघितलं ना
मोर दॅन वन लिव्हिंग थिंग्स असतील तर आपण दे घ्यायचा, पण एकच असेल तर काय घ्यायचं आपण, काय घ्यायचं, इट. आता पुढं अ ट्री यूज केला आहे, याचा अर्थ हे एकच आहे आणि लिव्हिंग थिंग आहे. मग एक लिव्हिंग थिंग असेल तर आपण काय घ्यायचं आहे, इट घ्यायचं आहे. आणि मग इथं बघा इट्स यूज केलेलं आहे, ठीक आहे, केलेलं आहे. आता इट्स हे जे आहे ना, तुम्ही काय म्हणता की सर तुम्ही तर इटबद्दल बोलले आणि इथं यूज काय केलेलं आहे इट्स, हे तर बडी नाइन्साफी होई, तुम्ही असं म्हणता, पण नाइन्साफी नाही आहे. तर ते जे पॉझिटिव्ह प्रोनाऊन वगैरे आहे ना, ते आपण पुढे शिकणार आता, त्यामुळे टेन्शन लेणे का नाही. ये सभी टॉपिक को हम टच करते करते हुए जो एडवांस ग्रामर है वो इजीली सीखेंगे, ठीक है. आता पुढं बघा, द पॅसेंजर्स, अगेन द पॅसेंजर म्हणजे मोर दॅन वन आहे का नाही, इथं 1+ लिहितो आम्ही, 1+ म्हणजे मोबाईलची कंपनी नाही. द पॅसेंजर्स आर बोर्डिंग द बस, मग इथं मला खरं तर काय यूज केलं पाहिजे रे, दे यूज केलं पाहिजे. काय यूज केलं पाहिजे, दे. आता 5th सेंटेन्स बघा, द बेबी. आता द बेबी आलेलं आहे. आता द बेबी म्हणल्यानंतर काहींच्या मनामध्ये लड्डू फुटू शकतो, पण असू द्या. आता द बेबी म्हणजे काय, बेबी म्हणलं की एकच आहे आणि एकच लिव्हिंग थिंग्स किंवा एक असेल आणि बेबी असेल तर आपल्याला माहिती आहे इट यूज करतो आणि मग इथं इट दिलेले आहे. ओके, म्हणजे हे सेंटेन्स माझं कसं आहे, बरोबर आहे. आता काय द बेबीज, इथं द बेबीज म्हणलं की काय रे, 1+ आहे, मोर दॅन वन आहे आणि त्यामुळं मला इथं इट वापरून जमन का नाही, काय वापरावं लागणार आहे, दे. मग इथं काय दिलेले, दे दिलेले. अरे वा, म्हणजे हे सेंटेन्स पण काय आहे माझं एकदम करेक्ट आहे. आता इथं काय आहे, द चाइल्ड म्हणलं की काय आहे रे, एक. बघा तो मॅजिक बॉक्स आठवा आणि मग एकच आहे आणि एक लिव्हिंग थिंग आहे आणि म्हणून इथं मला काय वापरावं लागणार आहे, इट वापरावं लागणार आहे. इथं बघू इट आहे का, नाही, इथं दे वापरलेलं आहे, म्हणजे इथं दे नव्हता पाहिजे, तर काय पाहिजे होता माझा, इट पाहिजे होता. इथं द चिल्ड्रन दिलेलं आहे, चिल्ड्रन म्हणलं की काय आहे रे, मोर दॅन वन आहे आणि मग मोर दॅन वन असेल तर काय पाहिजे, काय पाहिजे, दे. आणि त्यामुळं इथं इटच्या ऐवजी काय पाहिजे रे, दे पाहिजे, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू. आता ज्यावेळेस मी क्वेश्चन विचारेन ना, त्यावेळेस तुम्ही जागेवरती, आता लायब्ररीमध्ये असताल तर ऑब्वियसली उत्तर देता नाही येणार, पण घरी असताल तर जागेवर तुम्ही मोठ्याने उत्तर द्या, म्हणजे काय होईल तर तुमचं लक्ष व्यवस्थित राहील, ठीक आहे. आता पुढं बघा, अ पपी माहिती तुम्हाला, अरे यंग वन्स ऑफ डॉगच्या यंग वनला आपण म्हणतो ना द पपी, अ पपी. आणि यूज केलं आर्टिकल म्हणजे एकच बद्दल बोलतोय मी, एक बद्दल बोलतोय, तर मग इथं एकच ॲनिमल आहे तर इथं इट पाहिजे. इथं काय दिलेलं आहे, दे, आणि म्हणून इथं काय पाहिजे, इट. म्हणजे सेंटेन्स काय, अ पपी इज चिविंग ऑन ए बोन, इट सिम्स कॉन्टेंट, म्हणजे समाधानी. आता इथं पपीज म्हणजे मी अनेक घेतलेलं आहे आणि मग हे काय आहे रे, प्लुरल आहे आणि हे पपीज आहे, मोर दॅन वन आहे, तर इथं मी काय यूज करणार आहे, इट नाही पाहिजे, इथं काय पाहिजे, दे पाहिजे. म्हणजे सेंटेन्स कसं पाहिजे होतं, पपीज आर चिविंग ऑन बोन्स, दे सिम कॉन्टेंट, ठीक आहे. आता इथं काय, ॲन यूज केलं तरी पण आपल्याला माहिती आहे एकच बर्डचं नाव आहे आणि एकच बर्डचं नाव आहे, तर इथं काय पाहिजे रे, इट पाहिजे आणि इथं मी घेतलेलं आहे दे आणि म्हणून इथं काय पाहिजे, इट. इथं काय, ॲन ईगल इज सोअरिंग हाय इन द स्काय, इट लुक्स मॅजेस्टिकच आहे. आता इथं ईगल्स म्हणजे इथं काय, ईगल्स खूप जास्त होतं आणि मग हे मोर दॅन वन आहे, बर्डचं नेम आहे. मॅजिक बॉक्समध्ये बर्ड्स लिहिलेलं आहे मी, समजतंय. आणि मग इथं मोर दॅन वन आहे तर इथं इट नाही पाहिजे रे, इथं काय पाहिजे, दे पाहिजे, ठीक आहे. आता मी ज्याच्याबद्दल बोलत होतो तो राज्यसेवा 2017चा क्वेश्चन काय वापरले बघा, द स्मॉल चाइल्ड इज क्राईंग फॉर डॅश मदर. आता बऱ्याचशा जणांनी काय केलेलं आहे, याचं उत्तर आहे ना हर लिहिलेले, पण हे हर ॲन्सर नाही आहे. म्हणजे ही काय होती, आयोगाकडून गुगली असते. म्हणजे जसं की आपल्याला पेपर झालं की वाटतं अरे किती सोपं पेपर आहे, पण ॲन्सर की आल्यानंतर समजतं अरे डिपॉझिट जप्त झालं आहे आपलं, राईट. मग त्याचं कारण आहे की आपण जो क्वेश्चन आहे तो एकदम व्यवस्थित वाचत नाही आहे. हां, एक गोष्ट आहे की आपल्याला टाईम कमी असतो, पण मग तुमच्या जर का कॉन्सेप्ट क्लिअर असतील ना तर टाईम पण तुम्हाला अडवू शकत नाही. मग इथं बघा, माझा मॅजिक बॉक्समधला एक वर्ड सापडला आहे मला, कोणता आहे रे, चाइल्ड. आणि मग चाइल्ड सापडला आहे तर चाइल्ड म्हणलं की एकच आहे आणि मग चाइल्डसाठी मी काय वापरतो, इट वापरतो आणि म्हणून इथं माझं जे आन्सर आहे ते काय आहे रे, इट्स.
हे माझं 1 नंबरचं काय ॲन्सर आहे. आता अगेन पजेसिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह त्याच्याबद्दल आपण पुढं डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला मी ते शिकवल. आता पुढं राज्यसेवा 2021ला क्वेश्चन विचारलेला आहे. डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॅश मे अटॅक यू. आता इथं बघा, इथं पण बरेचसे जण ॲन्सर चुकले होते. तर इथं बुल म्हणलं की ॲनिमल आहे आणि फक्त एकच ॲनिमल आहे. तर इथं मला काय पाहिजे रे, इथं काय पाहिजे, इट पाहिजे. काय पाहिजे, इट, कारण एकच ॲनिमल आहे आणि म्हणून माझं उत्तर किती असणार आहे, ऑप्शन नंबर 3. डोक्यात घुसतंय. तर आता लेक्चरच्या शेवटी मी जसं सांगितलं होतं की आपल्याला यू वर्स यू बघायचा आहे. आता यू वर्स यू काय बघा, मी जसं सांगितलं की हा जो यू आहे त्यातला एक यू सिंग्युलर आहे आणि एक यू जो आहे तो काय आहे रे, प्लुरल आहे. आता काय होतं बघा, इथं मी एक सेंटेन्स लिहितो, यू आर माय फ्रेंड, असं सेंटेन्स लिहिलेलं आहे. आता बघा, माझ्यासमोर कन्सिडर करा की माझा एक मित्र आहे, सागर नावाचा मित्र आहे, आणि मी त्याला बोललो की यू आर माय फ्रेंड. म्हणजे याचा अर्थ मी कशाबद्दल बोलतो आहे, फक्त सागर तेवढ्या एकट्यापुरतं बोलतो आहे का नाही. मग जरी आता यूबद्दल जे पुढं समजणार आहे की यूच्या पुढं आपण नेहमी प्लुरल वर्ब यूज करतो, पण हा जो यू आहे का नाही, हा यू मी इथं कसा वापरला आहे रे, सिंग्युलर वापरलेला आहे. काय वापरलेलं आहे, सिंग्युलर, ठीक आहे. आणि इथं ज्या वेळेस इथं मी लिहिणार आहे यू आर माय फ्रेंड्स. आता ह्याचा मिनिंग काय आहे बघा, इथं हा जो यू आहे ना, हा मी कसा वापरलेला आहे, प्लुरल. कसं काय ते समजूता. तर ज्या वेळेस मी बोलणार आहे यू आर माय फ्रेंड्स, त्यावेळेस मी कुणाबद्दल बोलणार आहे, आता बघा माझे जे मित्र आहेत की यू आर माय फ्रेंड्स मी कधी बोलणार आहे, तर ज्या वेळेस माझे मित्र म्हणजे समजा मी ज्या वेळेस सुनीलबद्दल, रमेशबद्दल, विकासबद्दल, त्यानंतर महेशबद्दल, सचिनबद्दल, प्रदीपबद्दल बोलणार आहे, ह्या सर्वांबद्दल बोलणार आहे. हे सर्वजण माझ्या पुढं कन्सिडर, आणि त्यांना जर म्हणलं यू आर माय फ्रेंड्स, तर त्यावेळेस हा जो यू आहे तो कसा आहे, प्लुरल. समजतंय का. आता समजा बघा, एखादा ऑनलाईन लेक्चर पाहतोय, त्याला मी आवडलं, तर तो काय म्हणणार आहे, यू आर माय फेवरेट टीचर. ओके, इथं लिहूया, यू आर माय फेवरेट टीचर, असं लिहिलं आहे. मग आता याचा अर्थ काय आहे, यू आर माय फेवरेट टीचर म्हणजे काय, आपण कुणाबद्दल बोलतोय, तुम्ही कुणाबद्दल बोलताय, फक्त एकट्या माझ्याबद्दल. पण आता कन्सिडर करा की मी आहे, त्यानंतरून बाकीचे पण शिक्षक होतं तुमचे आवडते, आणि 4-5 शिक्षक होतं. तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणणार होतं यू आर माय फेवरेट टीचर्स, त्यावेळेस त्या यूचा मिनिंग काय असतो, प्लुरल. काय असतो, प्लुरल. म्हणजे इथं हे जे आहे यू आर माय फेवरेट टीचर्स, फेवरेट टीचर्स, त्यावेळेस हा जो यू आहे, हा यू मी कसा यूज करणार आहे, प्लुरल यूज करणार आहे. कसा यूज करणार आहे, प्लुरल. समजतं हे. मग हा होता यू आणि यू मधला डिफरन्स. म्हणजेच मराठीतून हा जो एक यू आहे ना, ह्याचा अर्थ आहे तू, आणि ह्याचा अर्थ काय आहे, तुम्ही. म्हणजे बघा, ते पुढचे जे लोक तो पुढचा व्यक्ती समजून घेतो की ह्याने सिंग्युलर यू यूज केला आहे का प्लुरल यू यूज केला आहे. आता समजा की वडील तर, आणि त्यांना पण यू आपण म्हणजे तुम्ही बोलतो आदराने, राईट. आता वडिलांनी जर का ह्या यूवाला जर का मिनिंग घेतला, तर मग आपलं काय होईल ते तुम्हाला माहिती आहे का नाही. डायरेक्ट विषयच नाही आहे, प्रत्येकाला आठवण कसे फटके मारतात ते. तर पुढचा जो व्यक्ती आहे तो त्यांचं मिनिंग समजून घेत असतो. म्हणजे त्यामुळं सांगितलं आहे की एक यू जो आहे तो कसा आहे आपला सिंग्युलर, आणि दुसरा यू कसा आहे आपला प्लुरल. आता बघा, मी जेवढं काही हे पेनाने लिहिलं आहे का नाही, हे तुम्हाला वर्कबुकमध्ये ज्या ब्लँक पेज होता
त्या ब्लँक पेज दिलेल्या था त्या ठिकाणी तुम्ही हे लिहायचं आहे. टोटली मी जसं लिहिलं आहे तसंच. आणि इथं जे सेंटेन्स सोडलेलं मी जसं ॲरो केला इथं 1 लिहिला आहे, तुम्ही पण तिथं 1 करायचं आणि हे लिहायचं आहे. म्हणजे ॲज इट इज कॉपी पेस्ट मारायचं आहे तुम्ही. हे जसं बाण केलेलं आहे मी इथं हे कट करून लिहिलेलं आहे ॲज इट इज. हे लेक्चरमधले जेवढं काय हे मी लिहिलेलं आहे. इकडं तुम्ही हे आर्टिकल्स आणि फक्त एकाच गोष्टीबद्दल एकाच वस्तूबद्दल आपण बोलत असतो. हे तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित इथं साईडला मी जसं लिहिलं आहे तसंच तुम्ही काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि हे इट वर्स द्यायचं पण सेम टू सेम तसंच लिहायचं आहे. मॅजिक बॉक्स पण तुम्ही काढायचं आहे आणि सब्जेक्टचं जसं मी दिलेलं आहे सेम टू सेम तसंच तुम्ही लिहायचं आहे. सो हे होतं आपलं बेसिक 1. आता शेवटच्या 1 मिनटामध्ये आपण रिवाईज करू. बघा तर आता आपण लेक्चर कसं घेतलं तर बघा मी ज्या वेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस सांगितलं होतं की इंट्रोड्यूस केलं होतं, माझ्या नावाबद्दल सांगितलं होतं आणि बरंचसं सांगितलं होतं. त्यानंतर आपण बेसिक म्हणजे कोणती लँग्वेज असेल ते बाण काढले होते. इथं सब्जेक्ट वर्ब आणि तिथं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट लिहिलं होतं आठवतं आहे. त्यानंतर मग सब्जेक्टचे बघा मी इथे हाताने लिहिले होते आय वी ही शी इट यू दे आणि खाली एक लाईन मारली होती. ओके. आणि आयच्या पुढं मी सांगितलं होतं की स्वतःला इंट्रोड्यूस करताय त्यावेळेस म्हणजे आय एम राजकुमार बांदल. त्यानंतर आय एम ड्रीमर, आय एम कॉन्करर अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या होत्या. वीबद्दल सांगितलं होतं की आपण कुठंतरी पिकनिक प्लॅन करतो आहे त्यामध्ये स्वतः आपण पाहिजे तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं वी बोलायचं. आणि सांगितलं होतं की इंग्लिश ग्रामरमधले फक्त 2च सब्जेक्ट होतं ही आणि शी ज्यांच्यावरून आपल्याला जेंडर समजतं. ठीक आहे. आणि त्यानंतरून इटचं लिहिलं होतं नॉन लिव्हिंग थिंग सिंग्युलर, त्यानंतर यू एक सिंग्युलर एक प्लुरल आणि देचं लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग लिहिलं होतं. आणि यूबद्दल मी सांगितलं होतं की शेवटी शिकवणार आहे मी सांगितलं होतं का. आता त्यानंतरून आपण पेज पुढं घेतलं होतं कंपाऊंड सब्जेक्ट्स असं होतं आणि तिथं राज अँड दीपा. पण त्याच्या अगोदर ते नाऊनबद्दल पण मी सांगितलं होतं आठवतं आहे. मग तिथं आर्या एकच मुलीचं नाव सिंग्युलर, राज अँड आर्या असं म्हणलं होतं 2, मग ते काय आहे प्लुरल. म्हणून मी म्हणलं होतं की नाऊन सिंग्युलर आणि प्लुरल अशा 2 फॉर्ममध्ये सब्जेक्ट म्हणून येतं. आणि त्यानंतर कंपाऊंड सब्जेक्टचं राज अँड दीपा पुढं काय लिहिलं होतं हेल्पिंग इच अदर असं लिहिलं होतं. आता इथं सांगितलं होतं 2 सब्जेक्ट तर राज आणि दीपा आणि मग त्यांना आपण म्हणायचं कंपाऊंड सब्जेक्ट. आणि त्यानंतर मग आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले होते. सुभाषचंद्र बोस आहेत, भगतसिंगजी आहेत यांचे एक्झाम्पल्स बघितले होते आणि तिथे कंपाऊंड सब्जेक्ट आपण यूज केलं होतं. प्रत्येकाच्या खाली बघा मी असं हे करून कंपाऊंड सब्जेक्ट असं लिहिलं होतं आठवतं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं इट वर्स ते इटचं बघा सिंग्युलर प्लुरल असं लिहिलं होतं आणि तुम्ही बोलले होते की अरे यार ये तो मुझे पता आहे. पण मॅजिक बॉक्स काढला होता मी आठवत आहे. आणि बेबी म्हणल्यानंतर मी सांगितलं होतं की कुणाच्या तरी मनामध्ये लड्डू फुटला असेल आणि तिथं असं बघा हे वरती असं घेऊन इट लिहिलं होतं मी राईट. त्याच्यानंतर इकडं दे लिहिलं होतं राईट. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण तिथं काय केल्या होत्या पाहितल्या होत्या. आणि त्यानंतर मग आणि MPSCचे जे क्वेश्चन्स होते ते आपण काय केले होते सॉल्व केले होते. तर शेवटी यू आणि यूबद्दल आपण डिफरन्स पण सांगितला होता आठवते बघा. ते यू आर माय फ्रेंड ते लिहिलं होतं मी रेड पेनने आणि शेवटी सांगितलं होतं की तुम्ही जे वर्कबुक आहे त्या वर्कबुकमध्ये पण सेम टू सेम तसंच लिहायचं. तर आज आपण एवढंच पाहूया. थँक्यू.